कोलवीमाळ येथील युवकाचे अपहरण, ऊस ठेकेदारावर गंभीर आरोप, युवा क्रांतीकडून तात्काळ कारवाईची मागणी. कोलवीमाळ प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाळ गावातील आदिवासी युवक अश्विन भिका वसावे याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर येथील एका ऊस तोडीच्या ठेकेदारासोबत मजूर पुरवणीबाबत आर्थिक व्यवहार झाल्यानंतर मजूर उपलब्ध न होणार असल्याने अश्विन वसावे यांनी त्या ठेकेदाराला आणि त्याच्या सहकाऱ्यांना अक्कलकुवा येथे बोलावून त्यांच्या खात्यावर जमा झालेले सर्व पैसे परत केले होते. तरीही ठेकेदाराने युवकाच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा गैरफायदा घेत वारंवार पैशांची मागणी सुरू ठेवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. काही दिवसांपासून संबंधित युवक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी शोध मोहीम सुरू केली, मात्र तो आढळून आला नाही. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी अश्विन यांच्या मोबाईलवरून कुटुंबियांना एक व्हिडिओ प्राप्त झाला, ज्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितले आहे की त्यांना सोलापूर जिल्ह्यातील एका अज्ञात स्थळी बांधून ठेवण्यात आले असून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. या गंभीर प्रकरणावर युवा क्रांती नंदुरबारने तत्काळ प्रतिक्रिया दिली असून प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे व प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट संग्राम पाडवी यांनी ठेकेदार आणि त्याच्या साथीदारांविरोधात तात्काळ अपहरण, बंदिवान ठेवणे आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष. खरं तर आज युवा क्रांतीच्या कार्यालयामध्ये अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाळ येथील एका युवकांच्या पालकांनी आमच्याकडे तक्रार केली आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो आहोत. नंदुरबार जिल्ह्यातून हजारो मजूर हे इतर जिल्ह्यांमध्ये ऊसतोडीसाठी काम करायला जात असतात आणि त्या अनुषंगाने हा जो युवक आहे यांनी देखील मजूर पुरवण्यासंदर्भात पंढरपूर येथील एका ठेकेदारासोबत त्यांचे काही बोली झाली असेल आणि बोली झाल्यानंतर त्यांचे आर्थिक व्यवहार झाला होता असं त्यांनी एकंदरीत त्यांच्या पालकांनी सांगितलं. आणि बोली झाल्यानंतर त्यांनी त्या युवकाच्या खात्यावर 5 लाख रुपये त्यांनी अदा केल्याचे असं देखील त्यांच्या पालकांनी सांगितले. परंतु त्या युवकांनी त्या संबंधित ठेकेदाराला की माझ्याकडून ते मजूर जे पुरवणं आहे ते शक्य होणार नाही असं सांगितल्यामुळे ते पैसे ते संबंधित ठेकेदाराला अक्कलकुव्याला बोलवून त्यांनी ते पैसे जे आहे ते परत केल्याचे असं देखील त्यांनी सांगितलं आहे. पण अशी एकंदरीत परिस्थिती असताना की संबंधित ठेकेदारांनी जो युवक आहे त्याला वारंवार फोन केले आणि त्याने ऑनलाईनला पैसे टाकण्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी अक्कलकुवा गाठलं. अक्कलकुवाला त्यांनी गाठल्यानंतर अक्कलकुवाला त्याला जो अश्विन नावाचा जो युवक आहे त्याला फोन करून बोलवल्यानंतर त्याला परस्पर त्याच्या वाहनामध्ये बसवून त्याच्या अपहरण करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं की अपहरण केल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्याचा त्या कुटुंबाने भरपूर प्रयत्न केला, परंतु त्याच्याशी संपर्क करू दिले जात नाही. आणि त्यानंतर त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा असं तालुक्याचे नाव सांगता आहेत. स्पेसिफिक आम्हाला त्या घटनास्थळाच्या देखील आम्हाला पूर्ण माहिती देऊ शकत नाही, तो भीतीनेच बोलतो आहे. आणि त्या ठिकाणी त्याला एका ठिकाणी त्याला बांधून ठेवलेलं आहे. बांधून ठेवल्यानंतर त्याला जीवठार मारण्याची धमकी दिली जात आहे. आणि त्या अनुषंगाने आमचे युवा क्रांतीचे प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट संग्राम पाडवी साहेबांनी तेथील संबंधित पोलीस प्रशासनाची हितगुज केला आणि त्यांना या संदर्भात कल्पना दिलेली आहे. पण या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे की अशा पद्धतीचे जे वर्तन करणारे जे ठेकेदार आहे त्यांना त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. आणि अटक करून जो आरोपी आहे त्यांना जेरबंद करण्यात यावं आणि जो युवक आहे त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. आणि या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की असे जे प्रकार आहे हे वारंवार होत असल्यामुळे आपण तातडीने त्यांच्या विरुद्ध कारवाई प्रस्तावित करणे गरजेचे आहे आणि आपण त्या युवकाची तात्काळ सुटका करावी असं आम्ही या माध्यमातून आवाहन करतो आहे. धन्यवाद. की एका निष्पाप आदिवासी युवकाला धमक्या देऊन आणि आर्थिक व्यवहाराचा गैरफायदा घेऊन अपहरण करणे हा कायद्याला आव्हान देणारा गुन्हा असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. युवकाचा जीव धोक्यात असल्याची शक्यता
त्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण घटनेने अक्कलकुवा परिसरात संतापाची लाट उसळली असून युवकाच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या पोलीस हस्तक्षेपाची मागणी वाढत आहे.